आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। जळगाव गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे चित्र आहे। आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला। त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह चालू असताना गोळीबार करण्यात आला। यापाठोपाठ जळगावात 3 दिवसांपूर्वी अज्ञातांकडून भाजपच्या माजी नगरसेवकांवर गोळीबार करण्यात आला होता। या गोळीबारात जखमी झालेले माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे। त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। बाळू मोरे उर्फ महेंद्र मोरे हे चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक होते। 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ते आपल्या कार्यालयात बसलेले असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधून 5 अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांनी बाळू मोरे याच्यावर गोळीबार केला। या हल्लेखोरांनी त्याच्यावर 8 गोळ्या झाडल्या। यानंतर हल्लेखोर कारमधूनच पसार झाले। पूर्व वैमनस्यातून मोरे यांच्यावर हा हल्ला झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती। याच अवस्थेत माजी नगरसेवक मोरेंना नाशिकच्या अशोका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। आज सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे। या संपूर्ण प्रकाराची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। हल्लेखोरांनी मोरे यांच्यावर केलेल्या अंधाधुंद गोळीबारात त्याच्या छातीला, पोटाला, पायाला गोळी लागली होती। त्यानंतर त्यांना उपचारासाठी तात्काळ नाशिक येथील अशोका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। दरम्यान या हल्ल्यावेळी मोरे यांना वाचवण्यासाठी गेलेले अजय बैसाने यांच्यावरही हल्लेखोरांनी गोळीबार केला होता। महाराष्ट्र टुडेसाठी ब्युरो रिपोर्ट, जळगाव।